गांधी कुटुंब म्हणजे भ्रष्टाचाराचा महामेरू. अवघ्या 50 लाखात 2000 कोटींची संपत्ती हडपली. भाजपा खासदार निशिकांत दुबेंचा लोकसभेमध्ये घणाघात. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या विरोधामध्ये अविश्वास. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आणला अविश्वासाचा ठराव. संसदेत चोरून सिगरेट कोण पितंय? आमदार आणि त्याचबरोबर खासदारांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह. मंत्री अनुराग ठाकूर यांचा थेट सवाल. शिंदे आणि चव्हाण यांच्या बैठकीमध्ये आज रात्री होणार मंथन. महायुतीच्या जागा वाटपाचा पहिला फॉर्म्युला बाहेर येण्याची शक्यता. तटकरेंचे व्हिडिओ समोर आले तर तोंड दाखवणं कठीण जाईल. आमदार महेंद्र दळवी यांचा थेट इशारा. राज्य सरकारला सलग दुसऱ्या दिवशी चपराक. झिशान सिद्दीकींना काही झालं तर जबाबदार कोण? सुरक्षा कपातीच्या मुद्द्यावरून न्यायालयाची विचारणा. काय होतास तू, काय झालास तू असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी उद्धव ठाकरे आले नागपुरात. मवियाला मिळाली काहीशी धुगधुगी. उशिरा आलात म्हणजे काय उपकार केले का? निलेश राणे यांचा ठाकरेंना सवाल. शहांनी मला हिंदुत्व शिकवू नये, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. मृताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांनी शहांवर बोलू नये. अमित शहांच्या बचावासाठी एकनाथ शिंदे मैदानात. नाराज मुनगंटीवारांचा स्वपक्षावरच बॉम्ब हल्ला सुरू. हुरडा खायला येऊन परत रिकाम्या हाताने जाण्यात अर्थ नाही. अमराठी लोकांना मारहाण केल्याचा आरोप राज ठाकरे यांना अमान्य. ठाणे न्यायालयात मांडली भूमिका. नाशिकमध्ये नवीन मलजल प्रक्रिया केंद्राच्या साठी झाडांची कत्तल झाल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप. नाशिकच्या मलजल प्रक्रिया केंद्रासाठी वृक्षतोड परवानगी नंतरच प्रशासनानं वृक्षप्रेमींचे आरोप फेटाळले. पोलिसांना हक्काची घरं माफक दरात देण्यासाठी प्रयत्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला निर्णय. ऊस दर संघर्ष समिती आक्रमक. पंढरपूर पुणे मार्गावर उतरले शेतकरी. शीतल तेजवानीच्या कोठडीत वाढ. 15 डिसेंबर पर्यंत शीतल आता पोलीस कोठडीतच. सांगलीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी मुख्यमंत्री 15 डिसेंबरला सांगलीत येणार. राज्य सेवा आयोग आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परीक्षा एकाच दिवशी. अनेक उमेदवारांना एका परीक्षेला मुकावं लागणार. नवी मुंबईतल्या मतदार यादीत घोळ झाल्याचा दावा. मतदाराचा मूळ प्रभागच बदलल्याचं वक्तव्य. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या बातमीचा दणका. हिंगोलीत कृत्रिम खतटंचाई निर्माण करणाऱ्यांचे परवाने रद्द. फरार गुंड निलेश घायवळची संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता. कोर्टासमोर हजर न राहिल्यास घायवळवर कठोर कारवाई होणार.
पाण्याच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू. पिंपरीच्या डुडुळगाव इथली घटना.